बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि एक सविस्तर बातमी। महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। अशातच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायला उमेदवार जीवतोड मेहनत घेतोय। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 झांजेनगर सावरकरनगर या भागात डोंगर माथ्यावरील मतदारापर्यंत पोहोचण्याकरता शिवसेनेच्या उमेदवारांनी पायी रॅली काढली आणि लोकांना मतदान करा असं आवाहन केलं। एवढा मोठा सगळा स्लम एरिया आपल्या भागात आहे। मोठी गाडी सोडा दुचाकी जाईल इतके छोटे छोटे रस्ते आहेत। गल्ली बोळातून प्रत्येक डोंगरापर्यंत वर घरापर्यंत पोहोचणं किती तिथे हे वाटतं वरपर्यंत पोहोचेपर्यंत। आम्ही निवडणूक आहे म्हणून लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर हा नित्याचा आमचा नियम आहे। आम्ही आमच्या लोकांच्या सातत्याने सानिध्यात असतो, त्यामुळं एक लोकांची निवडणूक म्हणजे एक सदिच्छा भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलोय। आमचीच मंडळी आहेत ही सगळी। पण साहेब दमछाक होते कुठेतरी? आमची बिलकुल दमछाक होत नाही। एक लक्षात ठेवा, अशा विभागामध्ये काम करणं लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्याचं जे समाधान असतं ते फार मोठं वेगळं असतं, त्यामुळं दमछाक होत नाही, उलटी ऊर्जा निर्माण होते। वारंवार गेल्यानंतर गल्ली गल्ली बोळापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो, पण त्यावेळी त्या जे मतदार आहेत त्यांना दिलेली आश्वासने किंवा त्यांच्यासाठी करायची कामं ही समोर येत असतात, तिथे मतदार चर्चा करत असतात। निवडणूक आली म्हणून आम्ही कधी फिरत नाही। आम्ही 5 वर्ष म्हणजे मागील 5 वर्ष फिरतोय, लोकांच्या संपर्कात आहे, म्हणून कामं अशी सहसा तर कुठली राहिलेली नाही, तरी कुठली राहिली असतील तरी आम्ही ती पूर्ण करतच असतो। माझा प्रश्न असा होता की आपण 5 वर्ष संपर्कात आहात सगळं मान्य, पण जेव्हा निवडणूक प्रचाराला आपण येतो तेव्हा काही ना काहीतरी समस्या किंवा काही ना काहीतरी गोष्टी ज्या आहेत ते मतदार आपल्यापर्यंत मांडतात। जसं आपण काल म्हणतो क्लस्टरचा विषय मोठा ती मांडतात, पण क्लस्टरचा हाच विषय आमच्या लोकमान्य नगर वाल्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो आम्ही मिटवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो जगदाळे साहेबांच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि तो सर्व जनतेला विश्वास आहे तो आम्ही पूर्ण करू। ताई काय सांगाल, प्रचार करताना किती धावपळ होते? प्रचार करताना धावपळ होते, पण लोकांचा प्रतिसाद बघून आणि माननीय जगदाळे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यामुळे का असं मनाला वाटतच नाही, उलट अजून रूप येतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो। ऊर्जा काय मिळते या, कारण का फिरायचं भरपूर आहे। आता तर 4 प्रभाग आहेत, 4 नगरसेवकांना सोबत सगळे प्रभाग फिरायचे आहेत, पहिले एक वॉर्ड होता। ऊर्जा कशी काय आणावी लागते? ती ऊर्जा आणावी लागत नाही, ऊर्जा आपोआप येते, कारण का साहेबांची ऊर्जा बघून आमच्या सगळ्यांमध्ये ऊर्जा एकदम जास्त वाढते आणि आमचा जो परिवार आहे सगळा हा कुटुंब यांचा जो उत्साह बघून आमच्यामध्ये ऊर्जा कुठलीच कमतरता म्हणजे भासतच नाही की आम्ही थकलोय म्हणून। अजून वाटतं की आम्ही असे पूर्णपणे त्यांच्या सोबत आहोत आणि ते आमच्या सोबत आहेत। आणि हाच प्रतिसाद ज्यावेळी मतदान दिवस असतो त्यावेळी नागरिक देतात, आणि यावेळी देखील तसं होईल का? 15 जानेवारीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक जे आहेत ते मतदानाकरता बाहेर पडतील आणि तिथं एकच राहतील का? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो, आणि त्याचा निकाल जो आहे तो 100% लागेल तेव्हा स्पष्ट होईल की लोकमान्य नगरमधील जनता जी आहे यांनी कोणाला कौल दिलेला आहे। पुढे रमेश भट्ट, अजित मांढरे, ठाणे।